मस्करानं लुक मिळतो आईसला. आले स्टेप लक्षात. विदाउट प्रोडक्ट लावता हा आयब्रो आहे, हा आईज आहे आपला. इथं तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी इथं डायरेक्ट आय शॅडो पण अप्लाय करू शकता. तर मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि पाऊसही थोडासा थांबलेला आहे. रात्रभर पाऊस चालूच होता, आता थोडासा उघडलेला आहे, त्याच्यामुळे वातावरण छान असं झालेलं आहे. आणि माझी नेहमीप्रमाणे सकाळची गडबड. तर माझा इथे स्वयंपाक चालू आहे. इथे मी छानशी पोकळ्याची भाजी बनवलेली आहे. सातारी भागात तर म्हणजे सातारा भागात सगळीकडे ही पोकळ्याची भाजी मिळते. जर सातारहून बाहेरचे जर तुम्ही असाल तर तुमच्या इकडे ही भाजी मिळते का आणि याला तुमच्याकडे काय म्हणतात हेही मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मी दाखवते तुम्हाला आपली पोकळ्याची भाजी. तर ही बघा, छानशी पोकळ्याची भाजी इथे शिजते आहे. आणि ना ही जी भाजी असते ना, तर याचा रंग जो असतो ना तो असा लाल असतो, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, आणि ही कोवळी भाजी होती त्याच्यामुळे थोडंसं कमी लाल आहे. जर मोठी भाजी जर असेल ना तर ती अजूनही लाल होते आणि भाजीच पूर्ण ती लाल होते. दिसतानाच ती पूर्ण अशी लाल दिसते. ही थोडीशी अशी हिरवी लाल दिसते, पण ती जी आहे दुसरी म्हणजे जरा मोठी होते ती, तर ती अशी हिरवी लाल दिसते. आणि या भाजीचं एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे ती लाल आहे ना तर ती लालच राहते, ती रंग बदलत नाही. आणि अगदी बुडक्यापर्यंत तिला खुडून घेतली ना तरीसुद्धा ती पूर्ण शिजते आणि लगेच शिजते आणि खूप छान टेस्टला लागते. अशी तेलकट तुपट एक प्रकारचा ना असा तुपट स्वाद त्याला, म्हणजे अशी चव येते आणि खातानासुद्धा तशीच लागते. खूप छान अशी ही भाजी लागते. तर आज मी डब्यावर नेणार आहे छानशी ही पोकळ्याची भाजी. आणि आता चला बाकीचे पटपट आवरते, कारण 9:30 वाजता निघावं लागतं. तर आता चहा झालेला आहे माझा, भाजी झालेली आहे. आता पटकन चपाती करून घेते आणि मग आवरून बाकीचं निघायचं आहे क्लाससाठी. आजपासून आज फर्स्ट डेमो होणार आहे मेकअपचा आणि खूप एक्सायटेड आहे की आज आपल्याला छान असं म्हणजे मेकअप पाहायला मिळणार आहे. जे शिकायचं आहे त्याच्यासाठी मी क्लास लावला आहे, तर ते आजपासून खऱ्या अर्थाने स्टार्ट होतं आहे आणि ते आता कंटिन्यू करायचं आहे. एकही दिवस खाडा नाही करायचा. माझा अजूनपर्यंत झाला नाहीच आहे, पण तरीही नाही करायचं आणि खूप मनापासून हे बघायचं आणि शिकायचं. तर असं काल छान गणपती बघायला गेलो होतो आणि गणपती बुकही करून आलो. शिवाय तिथे मग स्मिताताई पण आल्या होत्या, तर मग थोडंसं गोल्डन कलर जो होता तो गणपती बाप्पांना दिला आणि त्याचाही छानसा छोटासा व्हिडिओ मी म्हणजे अपलोड केलेलाच आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही नक्कीच बघू शकता. खूप सुंदर असा झालेला आहे आणि गणपती बाप्पांना म्हणजे छानसा गोल्डन कलर देऊन गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी, म्हणजे त्यांना आपल्या स्टॉलवर घेऊन यायचं आणि मग तिथून पुढे ते आपापल्या घरी जाणार असं. तर या गोष्टीला प्रारंभ झालेला आहे आणि माझा क्लास आणि माझे बाप्पा दोन्हीही माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मी खूप म्हणजे खूप खुश आहे आणि खूप छान वाटतं म्हणजे असं आहे. तर चला, गप्पा आपल्या ह्या चालूच राहतील. गप्पा काही म्हणजे कमी नसतात. एकदा सुरुवात झाली की मग भरपूर गप्पा असतात आणि नाही म्हणजे मग वेळच मिळत नाही असं आहे. चला पटपट हे आवरून घेते आणि मग निघते क्लाससाठी. चला मंडळी, क्लासला जायची तयारी झालेली आहे आणि आता निघते आहे क्लाससाठी. 9:30 टायमिंग झालेला आहे बरोबरच. तर चला निघते आता क्लाससाठी. आजपासून आहे मेकअप डेमो फर्स्ट आणि मेकअप प्रोडक्ट नॉलेज झालेलं आहे आणि डेमो चालू होतं. चला तर मग. हाय हाय. मस्करानं लुक मिळतो आईसला. आले स्टेप लक्षात. विदाउट प्रोडक्ट लावता हा आयब्रो आहे, हा आईज आहे आपला. इथं तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी इथं डायरेक्ट आय शॅडो पण अप्लाय करू शकता, नॅचरल आईज. आणि हेवी जर तुम्हाला आय मेकअप दाखवायचा असेल की तो आय मेकअप उठला पाहिजे स्किनपासून, तर मग खाली कन्सिलर लावून घ्या. इथं पूर्ण कन्सिलर लावून घ्या
लिक्विड कन्सिलर ब्लेंड करा, त्याच्यानंतर नॉर्मल पावडर केलं तरी चालेल. नॉर्मल पावडर करायचं, खूप नाही त्याचं करायचं. कन्सिलर सेपरेट असतं की आपलं जे आपण नॉर्मल आपले जे नेहमीचे स्किनचेच आईज मेकअपचे वेगळे कन्सिलर वगैरे आताच्या पार्टमध्ये आधी असतील तर नाही, पण नाही तेच शक्यतो. मला वाटतं आधी तर ते सुप्राडर्माच्या पॅलेटवरतीच केलं जायचं. आणि आता लिक्विड कन्सिलर यूज करा. हाय आज आहे आय मेकअप प्रॅक्टिस आणि आम्ही दोघी एकमेकींवर करतोय. अजून माझं झालेलं नाही आहे, पण मी तिचा केलेला आहे. मी दोन्ही पण आईजवर तिच्या म्हणजे वेगवेगळे आय शॅडोज यूज केलेले आहेत. आणि हा सुंदर असा कलर तुम्ही ते बघू शकता, एक डार्कमध्ये आहे, एक लाईटमध्ये आहे. आणि दोन्हीही कसे दिसत आहेत मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला हा आय मेकअप आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आता ती माझ्यावर ट्राय करते, तर आता बघूयात माझा आय मेकअप कसा होतोय. आणि फायनली आता हे आमचे आय मेकअप तुम्ही बघा. आईज क्लोज, ओपन. कसे वाटतं आय मेकअप? फर्स्ट डे आहे, अजून थोडंसं पुढे चेंज होईल, पण आजचा कसा झाला मला नक्की सांगा. तर मंडळी घरी आलेली आहे आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि काय झालं, आल्यानंतर ना मी थोडंसं नथीचं साहित्य घेऊन आली होती येताना. आणि असंच बसून म्हटलं जरा बनवाव्यात, तर मी जवळजवळ 4 ते 5 नथ केलेल्या आहेत. आणि त्या तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत, पण आपल्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. आणि खूप छान सुंदर अशा नथी बनवलेल्या आहेत. आणि अजून थोडंसं उद्या साहित्य घेऊन येणार आहे. आणि म्हटलं थोडंसं गळ्यातले चोकर वगैरे कानातले वगैरे बनवायचा प्रयत्न करायचा आहे. मॅडमने फक्त एकच नथ शिकवले, पण त्या एका म्हणजे त्या गुंफणावर आपल्याला हे बाकीचा सगळा खेळ म्हणजे खेळायचा आहे. आणि मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही एकदा तुमच्या हे लक्षात आलं की तुम्ही बरोबर म्हणजे बाकी पण म्हणजे करू शकता. तर म्हणूनच हा छोटासा प्रयत्न आहे. आणि आज क्लासमध्ये आय मेकअप स्टार्ट केला आणि आय मेकअप खूप सुंदर असा शिकवलेला आहे. खूप छान पद्धतीने कसं म्हणजे स्मश करायचं, कसं हे करायचं, तर स्मोकी आईज आणि थोडंसं ग्लिटर वगैरे कसं यूज करायचं आणि स्टेप बाय स्टेप कसा मेकअप करायचा, आय मेकअप करायचा. आणि मग ते आम्ही नंतर एकमेकींवर ट्राय केला, तर तुम्ही तो पाहिलाच आहे. तर तो मेकअप कसा झाला आहे खरं नक्कीच कमेंट्स करून सांगा. मी वाट बघते, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली कमेंट टाका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा. तर चला आता वेळ आरामाची झालेली आहे, कारण आता वाजले आहेत 11. आणि पुन्हा मग सकाळची गडबड होते, सकाळी उठावं लागतं, डबे वगैरे सगळं आवरावं लागतं आणि त्यानंतर पुन्हा क्लासला निघायचं. 9:30ला तर सगळं आवरून निघावंच लागतं. 9:30ला घरातून बाहेर पडावं लागतं. आहोंचं जेवण वगैरे होऊन, भांडी वगैरे होऊन सगळं करून मग बाहेर पडावं लागतं. त्याच्यामुळे मग लवकर उठून लवकर आवरावं लागतं. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.